जगातली आहे ना सगळ्यात जास्त ओव्हर थिंकिंग करणारी कोण व्यक्ती असेल तर मला असं वाटतं ती मी. मी एवढी ओव्हर थिंकिंग करते ना, म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा पण एवढा विचार करते. म्हणजे समजा माझ्यासोबत नेहमी बोलणारी व्यक्ती जर कधीतरी चुकून मला अशी माझ्याशी न बोलता गेली तर मला एवढा त्या गोष्टीचा त्रास होतो. म्हणजे मी लिटरली दिवसभर विचार करत बसते की माझ्याकडून काही चुकी झाली का, काय झालं असेल, ती व्यक्ती का बोलली नसेल. पण असं नसतं यार. कधी कधी समोरची व्यक्ती त्याच्या त्याच्या फेजमध्ये असते, त्याच्या त्याच्या विचारात असते, त्याच्या त्याच्या प्रॉब्लेममध्ये असते. त्यामुळे समोरच्याकडून कधी कधी ते राहून जातं. याचा असा अर्थ नाही आहे की आपण चुकलोय किंवा समोरची व्यक्ती चुकली. त्यामुळे ना काही गोष्टी आहे ना अशा सोडून द्यायला शिका. प्रत्येक गोष्टीचा जर विचार करत राहिला ना, म्हणजे एखादी गोष्ट आपण पकडून ठेवतो नेहमी, म्हणजे कुठलीही असू दे, एकदम सिंपल असते. माझ्यासोबत तर नेहमी होतं आणि मी ते ॲक्सेप्ट पण करते की एखादी छोटीशी गोष्ट असते पण ती त्या गोष्टीवर बोलून 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 आणि विचार करून करून आहे ना ती गोष्ट खूप मोठी होते. म्हणजे आपण जेवढा विचार करू, आणि सगळ्यात मेन गोष्ट मला एक रिअलाईज झाली की एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या टॉपिकबद्दल आपण जेवढ्या लोकांशी बोलू किंवा जेवढ्या वेळा बोलू तेवढी ती गोष्ट खूप मोठी होत जाते. त्यापेक्षा काही गोष्टी आयुष्यामध्ये सोडून पण द्यायला शिका. बाय.